नमस्कार. मी सौ पूर्णा परांजपे. नवरात्र विशेष 9 दिवसातील 9 नाती या सदरामध्ये आपल्यापर्यंत ऑडिओ स्वरूपामध्ये पोचण्याचा प्रयत्न करते आहे. गेले 2 दिवस आपण देवीची 2 रूपं पाहिली. आज तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेचं देवीचं रूप आहे चंद्रघंटा. या देवीच्या रूपामध्ये तिचा स्वभाव हा शांती देणारा, प्रेरणादायी, कल्याणकारी असा आढळून येतो. या देवीचं रूप हे कधीकधी अतिशय उग्र असं असतं. कधीकधी ती आपल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसते. कधीकधी ती शांत असते आणि कधीकधी तिचं उग्र, भयानक किंवा रौद्र रूपही आपल्याला पाहायला मिळतं. पण आजची ही चंद्रघंटा या रूपामध्ये असलेली देवी शांती देणारी, कल्याण करणारी, सामावून आणि समजून घेणारी अशा रूपामध्ये दिसते. भक्ताला कधीकधी त्याच्या काही गोष्टींमध्ये शांतपणे आपल्या या देवीची आराधना करून तिचा आशीर्वाद मिळवणंही गरजेचं असतं. अशी ही चंद्रघंटा या रूपामध्ये आपल्या भक्तासाठी नेहमीच त्याच्या कल्याणाचा विचार करून त्याला आशीर्वाद देते. मंडळी, आजचं हे कल्याणकारी शांतमयी रूप म्हणजेच आपल्या घरातली मावशी. अशी एक म्हण आहे की ज्या गोष्टी आपण आईला सुद्धा सांगू शकत नाही त्या कधीकधी मावशीला सांगू शकतो. आई कदाचित आपल्याला रागाने कधीकधी रागावते, ओरडते, दटावते. अर्थात त्याच्यामागे तिचं प्रेम, जिव्हाळा असतोच. पण तरीसुद्धा त्यावेळेला ती क्रोधाने आपल्याशी वागते. पण मावशी हे असं नातं आहे की ती आपल्याला कधी मायेने, कधी समजुतीने, कधी प्रेमाने, कधी शांततेने गोष्टी समजावून सांगते आणि त्या कशा कल्याणकारी आहेत हेही पटवून देते. कधीकधी काही गोष्टी आईपेक्षा सुद्धा आपण मावशीजवळ पटकन, समजुतीने आणि तितक्याच अधिकाराने सुद्धा बोलू शकतो. आणि ही मावशी आपल्या आईला काहीही न सांगता अगदी अलगद आपल्या मनामध्ये शिरते आणि आपल्याला समजुतीने, शांततेने, प्रेमाने आपलं कल्याण कशात आहे आणि आपण आईचं कसं ऐकलं पाहिजे हेही आपल्याला सांगते. आणि म्हणून चंद्रघंटा या रूपाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये शांती, प्रेम, समाधान आणि आपलं कल्याण कसं होईल याकडे मार्गदर्शन करण्यासाठी या पद्धतीने आपल्याशी संवाद साधून ही मावशी हे नातं निभावत असते. अशा या चंद्रघंटा रूपाला माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.